भारतीय संगीत विश्वातलं एक मोठं नाव खरं तर आशा भोसले यांचं काही वेळापूर्वी दुःखद निधन झालंय। खरं तर ब्रिच कँडी या दक्षिण मुंबईतल्या प्रतिष्ठित रुग्णालयामध्ये त्यांना काल संध्याकाळी दाखल करण्यात आलं होतं। मल्टिपल ऑर्गन फेल्युअर हे कारण खरं तर त्यांच्या या मृत्यूची बातमी देताना पोलिसांच्या आणि एकंदर प्रशासनाच्या वतीनं जी काही व्यवस्था करण्यात आली त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडनं या संदर्भातलं वृत्त देण्यात आलेलं आहे। रुग्णालयातील काही महत्त्वाचे डॉक्टर्स आणि मंगेशकर कुटुंबियांचे निकटवर्ती असलेले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संयुक्त उपस्थितीमध्ये हे त्यांच्या निधनाचं जे वृत्त आहे ते देण्यात आले। काल रात्री त्यांना श्वसनाच्या आणि एकंदरच मल्टिपल विविध आजारांच्या कारणास्तव रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं आणि अखेर काही मिनिटांपूर्वी ही दुर्दैवी बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आता या ब्रिच कँडी परिसरातलं आपण हे जे काही दृश्य पाहतो त्यानुसार या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। अर्थात आशा भोसले हे राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सुद्धा एक मोठं नाव होतं, त्यामुळे निश्चितच त्यांच्या हजारो लाखो कोट्यवधी फॅन्सची सुद्धा एक भावना या त्यांच्या निधनासोबत आता जोडली गेलेली आहे। खरं तर दुःखद प्रसंग त्यांच्यावरती सुद्धा ओढवलेला आहे। त्यामुळे आता ब्रिच कँडी परिसरामध्ये एक एक करून सेलिब्रिटीज असतील किंवा नामांकित व्यक्तींचं जी काही येणं जाणं आहे ते सुरू होईल। त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कठोर स्वरूपामध्ये लावण्यात आलेली आहे। स्वतः पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी जातीने या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत, या ठिकाणी स्वतः तैनात करण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं निधनाची बातमी दिल्यानंतर लगेचच एक माहिती देखील समोर आली होती की या संदर्भामध्ये आता त्यांच्या निधनानंतर काही काळ त्यांचं पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात येईल आणि उद्या खरं तर शिवाजी पार्कमध्ये जी स्मशानभूमी आहे, शिवाजी पार्कची जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येतील। त्यामुळे भारतातल्या संगीत विश्वातला एक सुरमयी प्रवासाचा अंत खरं तर आज या आशा भोसले यांच्या निधनामुळे झाल्याचं आपण म्हणू शकतो। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अनेकविध पुरस्कार, पद्मविभूषण हा एक सर्वोच्च नागरी पुरस्कारांमधला एक महत्त्वाचा नागरी पुरस्कार त्यांना 2008 मध्ये सरकारकडनं देण्यात आला होता। त्यामुळे भारत सरकारच्या वतीनं सन्मानित करण्यात आलेल्या आणि असंख्य लाखो करोडो प्रेक्षकांच्या आणि संगीताच्या जी काही साधक आहेत त्यांच्या मनावर राजराज्य करणाऱ्या आशा भोसलेंचं हे निधन भारतीयांसाठी आणि संगीत विश्वासातील प्रत्येकासाठी दुःखद म्हणावं लागणार आहे। त्यामुळे आता या प्रवासानंतर आणि या एकंदर निधनानंतरच्या संदर्भामधल्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर देखील आपलं लक्ष असणार आहे। त्यामुळे उद्या खरं तर हे अंत्यसंस्कार केले जातील, आता हे प्रशासनाने दिलेल्या माहितीतून स्पष्ट होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सुर्वेसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई। तर आशा भोसले आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। एक बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आणि त्याच्या जाण्यामुळे संपूर्ण विश्वाला धक्का बसलेला आहे। महाराष्ट्रातलं हे रत्न हरपल्यामुळे अनेकांनी, अनेक मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केलेल्या आहेत। आशाताईंबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा आवाज कायमच चिरतरुण होता। विविध पद्धतीने त्यांनी गाणी गायलेली होती। शास्त्रीय संगीतापासून ते कॅबरे, गझल, पॉप, रॉक, अभंग असेल, भावगीतं असतील, या सगळ्यांमध्ये त्यांनी लीलया मुसाफिरी केलेली होती आणि त्यामुळेच त्यांना सदैव चिरतरुण आवाज असं संबोधलं जायचं। एक खट्याळ, हळुवार असा त्यांचा स्वभाव होता आणि त्यानुसार विविध पद्धतीची गाणीसुद्धा त्यांनी तशीच गायलेली होती आणि ती कायम रसिकांच्या मनामध्ये रुंजी घालत राहिली।